मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर चला दाखवते आता मी गुढीपाडवा कसा सेलिब्रेट केला. सकाळी सगळ्यात आधी उठून झाडून पुसून रांगोळी वगैरे टाकून घेतली. मग लगेच फ्रेश वगैरे होऊन साडी वगैरे नेसून मग गुढी उभारायला स्टार्ट केलं आणि मस्त आम्ही दोघे मिळून इथे गुढी उभारली. आणि माझ्याकडे आहे ना एक पण कोरी साडी नव्हती, ऍक्च्युली जी होती ती मी नेसली होती. सो माझ्याकडे फक्त माझा शालू असा होता जो की कोरा होता, म्हणून मग मी ते गुढीला नेसलं आणि मस्तपैकी आमची इथे गुढी मी तयार करून घेतली. आणि खरंच गरमी एवढी वाटली आहे ना की मला इतकं म्हणजे वैताग आला होता साडी नेसून सगळे हे करायला. बट चला चालतच आहे, मराठी सण आहे, सो म्हटलं चला आपण मस्त रेडी होऊन सगळं करूयात. आणि मस्त आम्ही इथे दोघांनी गुढी वगैरे उभारून घेतली आणि मग हे सगळं करून तर स्वयंपाक करायचं म्हणजे बापरे. बट चला मी करून घेतलं आणि मस्त आम्ही दोघांनी आरती वगैरे करून घेतली. आणि फोटोज काढणं तर मेंडेटरी आहेतच. सो मग मस्त गुढीसोबत फोटोज वगैरे काढल्यानंतर दुपारी जेवण वगैरे केलं आणि परत मी तीच साडी नेसली आणि संध्याकाळी मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर माझ्या एका कानामध्ये फक्त कानातला आहे आणि एका कानामध्ये नाहीये, कारण आम्ही एकच जोड दोघी मिळून घातला होता. असं कोण करतं. आणि मी पहिल्यांदा या मंदिरमध्ये गेली होती, बाबुलनाथ, आणि खूप म्हणजे जुनं मंदिर आहे आणि मी पहिल्यांदा गेली आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना, एकदम छान वाटलं मला तिथे जाऊन. आणि आम्हाला पहिल्याच दिवशी आरती पण भेटली तिथे. आणि सकाळी माझा रांगोळीचा व्हिडिओ काढायचा राहिला होता, सो मी तुमच्यासोबत आता शेवटी शेअर केला. असा होता माझा गुढीपाडवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.